आज मी आली डोंबिवलीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये, जे डोंबिवली पूर्वेस असून स्टेशनवरून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरतीच आहे. जे मंदिर श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर नावाने आहे. बाजूलाच असलेल्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करून मी सुद्धा या मंदिरात पहिल्यांदाच आलेली असते. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची स्थापना 1974 मध्ये झाली आहे आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय फक्त सद्गुरू श्री अण्णा उर्फ श्री चैतन्य स्वरूपे आणि श्री आईसाहेब उर्फ श्री लक्ष्मी स्वरूप यांच्या निवासस्थानी आहे. अतिशय प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी आफळेबुवा यांनी राम मंदिरच्या जागेचा ताबा 1985 मध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाला दिला होता. त्यानंतर श्री गोविंद स्वामी आफळेबुवा आणि विश्वस्तांनी 15 मे 1986 रोजी श्री गोविंदानंद राम मंदिरची संपूर्ण जबाबदारी श्री स्वामी समर्थ साईड नावा मंडळाकडे सोपवली. या मठाची थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या छोट्याशा रील मधनं केला आहे.